या लागे आवडी म्हणा रामकृष्ण जोडा नारायण सर्व काळ सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचीसी उच्चारा राम हरी न लगती कष्ट न लगे सायास न लगे तप तीर्थ करणे महादान केल्या विण एक जोडे हरी तुका म्हणे काही न वेचिता धन जोडा नारायण नामासाठी विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा धादिं धिंदा धादिं ताड ताड धादिं धिंदा जय गणेश गणनाथ दयानिधि सकल विघ्न करि दूर हमार यही उमरे भव तर्क जात है उनके पूर्ण कर्त काज है जनक जनक गणे मृदंग बाजे मत मतंग गणनाथ है नाचे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते धादिं धिंदा नमो नमो दुर्गे सुखकर्णी नमो नमो दुर्गे तुमहरणी निरंकार है जो भी तुम्हारी तिहु लोक फैली तुझिकार शुभ निशुभ दानव तुम मार रक्त बीज संघन संहार महिषासुर दुनो अति अभिमान जय करण तिहि विधि अकुलान रूप कराल कालिका धार सेन सहित तुम तिहि संहार जनन जनन जन नाथ कर नम दुर्गे रूपी शक्ति माता महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं इंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका धारण भिंदा सृष्टि रचिता है परमात्मा सर्वेश्वर अनाथ विधाता स्वयं भू जो है ऋषिकेश बजते हैं शंकर शिव शेष पद्मनाभ से ही है ब्रह्म शक्ति रूप जो है नरसिंह सावता तुका सावता कबीर गुप्त जनी और चोखा मेरा भारत वर्ष बदे सीतारा वृंदावन के हे राधेश महाराष्ट्र संतों के संग श्याम ही विठ्ठल पांडुरंग शंख चक्रधर गदा पद्मधर कर मुरलीधर अधर सुधाकर गिरिवर गिरिधर कदमधर प्रभुति कमान कमल दल लोचन जय 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 श्री विष्णु भजे जय 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 श्री विष्णु भजे पद्म कहे श्री रंग भजे श्री संतों के संग भजे नमो जन्मभूमी जिथे वाढिलो मी नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडोयतो नाही कामी जिजो देह माझा तया प्रार्थितो मी विठ्ठल 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 या लागी आवडी म्हणा रामकृष्ण जोडा नारायण सर्व काळ सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचीसी उच्चारा राम हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भक्त कल्पद्रुम ऋषिकेशा गुण गौरव अनुभवा जगत जीवन जगदाकार शंकराचा आत्माराम पांडुरंग परमात्मा यांच्या सानिध्यात राहून ज्यांनी बोध अवस्था अबोध अवस्था व पूर्व बोध अवस्था या तिन्ही अवस्थेमध्ये पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्यांच्या गाथेमध्ये सापडतं असे गाथा निर्माण करणारे वेदनिष्ठ धर्मनिष्ठ जगतमान्य जगदव्यापक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा नामस्मरणाचं महत्व सांगणारा सुंदर असा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल भक्ताचं प्रधान कर्तव्य म्हणजे परिहार देणे इष्ट अनिवार्य आहे. आपण सर्वजण किम निमित्ताने इथे उपस्थित आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट कीर्तनाची वेळ काय होती 8 की 9 9 ते 11 होती. हा तर आम्हाला उशीर झाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे क्षमस्व आहे. याचं कारण असं की माझी रामकथा आजपासून सुरुवात झाली कुठे इथून 300 किलोमीटर लांब बुलढाण्याच्या साईडला अकोल्याकडे वानखेड म्हणून एक गाव आहे. तर त्या ठिकाणी रामकथेची सुरुवात झाली. ती कथा 3:30 पर्यंत आटोपली आणि मग आम्ही निघालो म्हणून एवढा उशीर झाला. तरी सुद्धा पोहोचतच नव्हते. म्हटलं आता भेटतं का नाही भेटत आपल्याला कीर्तन का ते दुसऱ्याचं कीर्तन सांगताय. पण तरी नशिबाने पोहोचलो. निर्मलनाथांची कृपा आहे लोटनदादांची कृपा आहे म्हणून आपण इथे पोहोचलो. तर सुंदर आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही शिट्ट्या कशाला मारताय मला काही कळत नाही जरा. हा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत असलेली आपली ही वारुड नगरी आणि या वारुड नगरीमध्ये माझ्या कीर्तनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे आमचे महाराज मनोज महाराज व त्याचबरोबर हा चंदू महाराज त्याचबरोबर आमचे मृदंग वादक असतील आमचे विणेवाले बाबा असतील अनेक व्यक्ती जितकीही इथे उपस्थित आहेत. सर्वात प्रथम मी त्या सर्वांचं अभिवादन करेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो तर माझ्या नियमाप्रमाणे सर्वात अगोदर आपण महापुरुषांना वंदन करणार आहोत. अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या जिजाऊ मासाहेब शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन तात जात मराठ्याची छत्रपती संभाजीराजे भोसले. हिंदू धर्माची निंदा कराल तर तुम्हाला समुद्रात फेकून देऊ असे उद्गार काढून हिंदू धर्माबद्दल जागृत करून देणारे स्वामी विवेकानंद. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या
म्हणजे तो बंड करून उठेल. आम्हाला तुम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर धरलेली नसून कामकरी कष्टकरी समाजाच्या तळहातावर असलेली आहे. हा विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. वडिलांनी मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेचे शिक्षण देण्यागत्याची, अशी ग्रामहितातून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या अंशात देव आहे ही शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे. छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे, छत्रपती शिवरायांना शिकवण देणारे व छत्रपती शिवरायांचे खरे गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज व रामदास स्वामी या सर्व महापुरुषांच्या विचाराला व त्यांच्या कार्याला प्रथमतः अभिवादन करते. विठ्ठल विठ्ठल. चल तर आजचा निवडलेला हा अभंग तो म्हणजे तुकोबारायांचा. त्यातही मी भाग्यवंत, श्री गोरक्षनाथांचं इथे मंदिर आहे व त्याचबरोबर निर्मलनाथजी ज्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा स्वीकारली व त्याचबरोबर लोटन दादा यांची समाधी देखील इथे उपस्थित आहे. आणि तुम्ही सर्वजण परिचितच असाल त्यांच्याशी प्रत्येक सण. मला एक सांगा, तुम्हाला झोप लागते का कीर्तन उशिरा सुरू झालं तर? उमजतंय का कीर्तन की नाही उमजते? उमजत असेल तर हात वर करा. कीर्तन ज्याला उमजतंय तो हात वर करेल, ज्याला हाताने तो हात खाली ठेवेल. उमजतंय ना कीर्तन? हा. एक लक्षात घ्या, भारताचा जर चांगलं नागरिक बनायचं असेल आणि तुम्हाला जर स्वतःसाठी न्याय मिळवून घ्यायचा असेल ना तर नागरिकाला जागृत होणं आवश्यक आहे. तुम्हाला जागरूक होणं. त्याच पद्धतीने कीर्तनातही तुम्ही श्रोते जर झोपलेले असाल तर कीर्तन मग इथे बोंबा मारून आम्ही काहीच नाही होणार. तुम्हाला कळणं आणि तुम्हाला उमजणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आता तुम्ही बोलत चला. तुमचा संवाद मला जोपर्यंत ऐकू येणार नाही तोपर्यंत मी पुढेच वळणार नाही. निर्मलनाथजी महाराजांना ओळखता? जोरदार आवाज आला पाहिजे. मला ते चालणार नाही की मी बाई येते मी आवाज कशी काय काढू. कारण ती साध्वी दीक्षा स्वीकारणारी सुद्धा एक स्त्रीच होती. म्हणून आवाज जोरदार आला पाहिजे प्रत्येकाचा. म्हणजे मी स्त्रीला म्हटलं म्हणजे तुम्हाला म्हटलं नाही असं नाही. निर्मलनाथजी महाराजांना ओळखतात? आणखी जोरात आवाज एक साथ आला पाहिजे. कोणी वेगळं असं नको. निर्मलनाथजी महाराजांना ओळखतात? लोटन दादांना ओळखतात? तर अशा या साधू संतांच्या चरणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. तर आता या ठिकाणी तुकोबाराय नामस्मरणाचं महत्व सांगतात. वारकरी संप्रदाय हा सर्वात श्रेष्ठ संप्रदाय आहे अख्ख्या भारत भूमीवरती, जिथे कोणत्याच प्रकारचा भेद मानला जात नाही. कोणत्या प्रकारचे भेद असतात? जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, भाषाभेद. आधीच्या काळापासून चालत आलेले अनेक प्रकारचे भेद आहे. आजकाल लोकांनी स्वतःच्या जातीनुसार संत वाटून घेतले. तू पाटील आहे तर तुझा तुकोबार आहे, तू शिंपी आहे तर तुझा नामदेव, तू हे आहे तर तुझा संत तो, तुझा संत तो. या लोकांनी संतांना स्वतःच्या जातीमध्ये वाटून घेतलंय. बरेचसे लोक आहेत. आम्ही या समाजाचे, तुम्ही त्या समाजाचे. अनेक लोकांनी जातीभेद केले. परंतु इथे यायचं असेल तर वारकरी संप्रदाय एकच सांगतो, तुम्ही सगळ्या जातीपाती विसरून इथे या. कोणी तुम्हाला हे नाही विचारणार की तू या जातीचा आहे तर इथे बसू नकोस. कोणत्याही जातीचा व्यक्ती असो तो व्यक्ती इथे बसू शकतो. यानंतर धर्मभेद, हिंदू, मुसलमान, बौद्ध, शीख, ईसाई, जैन अनेक प्रकारच्या ह्या धार्मिक संकल्पना वरच्यावरती नावासाठी बनलेल्या आहेत की अनेकांनी हे तयार केले. परंतु इथे धर्मभेद सुद्धा चालत नाही. आणि दुसरा भेद म्हणजे लिंगभेद. तू स्त्री आहेस, तू पुरुष आहेस, मग पुरुषाला सर्वात जास्त मान आणि स्त्रीला नंतर मान. हे अनेक प्रकारचे भेद सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही. इथे सुद्धा समानता आहे. त्याचं उदाहरण तुम्ही बघू शकता. जर गोरक्षनाथ आहे, जर आदित्यनाथ आहे, अनेक प्रकारचे नाथ जर आहेत तर निर्मलनाथ म्हणून एक स्त्री सुद्धा आहे. म्हणून इथे कोणत्याच प्रकारचा भेद केला जात नाही. समजून घ्या, पुरुष म्हणून जर संत आहे तर त्याच्या पाया पडल्या जातात, तर स्त्री म्हणून संत असेल तर तिच्याही पाया पडल्या जातात. कारण इथे लिंग बघितलं जात नाही. तू स्त्री आहेस, तू पुरुष आहेस का किन्नर आहेस, इथे फरक नाही. फक्त महत्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. आता मग इथे सगळे भेद सारून काय केलं जात आहे
तर भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता साधणारा मंत्र वारकरी संप्रदायाने दिला आहे. राष्ट्रीय एकात्मता साधणारा मंत्र कोणता? राम कृष्ण हरी, ज्याचे बोलत सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात सुंदर आहे आणि त्याचंच आपल्याला आवडीने नामस्मरण करायचं. हेच तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. या लागी आवडी मना राम कृष्ण, 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 जोडा नारायण सर्व काळ. तुम्हाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि स्वतः श्रेष्ठत्व पाहून घ्या. बरं, इतकंच नाही तर भगवंताचं नामचिंतन हे फार सोपं आहे. कशा पद्धतीने सोपं आहे? फक्त तुम्हाला उभं राहून भगवंताचं मुखारविंदातून नामस्मरण करायचंय. मग आता मला एक सांगा, तुम्हाला असं वाटतं का तो प्रत्येक व्यक्ती जो भगवंताचं नामस्मरण फक्त तोंडाने उच्चार करतोय त्या व्यक्तीचे सगळे पाप धुतले जातील असं तुम्हाला वाटतं का? हे मला जाणून घ्यायचंय. फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं बोलून बोलून तुमचे सर्व पाप धुतले जातील असं तुम्हाला वाटतं का? नाही. हा आपला गैरसमज आहे. का गैरसमज आहे? आजकाल लाखोचे लाखो लोक अनेक प्रकारचे नामस्मरण करतात, सतत नामस्मरण करतात. काय करणारे? जय श्रीराम आणि दोन तोंडी चालणं यांचं काम. फक्त रामाचा नारा लावायचा आहे, आम्हाला मंदिर बांधायचंय, बांधून झालेलं आहे, आता तर काही गरज नाही बाबा तुमची. परंतु रामाचं नामस्मरण करायचंय पण दोन तोंडी सुद्धा आम्हाला चालायचंय. हा कसा वागेल कसा वागेल, इकडनं वेगळं बोलणं तिकडनं वेगळं बोलणं. काय तर म्हणे जय सद्गुरू आणि लोकांमध्ये बसून सुरू कुरकुरू. म्हणजे एकीकडे नामस्मरण करायचं आणि दुसरीकडे चुगल्या चहाट्या करायचं. मग याला नामस्मरण म्हटलं जातं का? अजिबात नाही. अनेक ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये वर्णन आलेलं आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी चांडाळांनी सुद्धा नामस्मरण केलंय. अनेक राक्षसांनी नामस्मरण केलंय फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. देवा, मी तुझं नामस्मरण करतो, मला ही वस्तू दे, याची प्राप्ती करून दे, मी तुझं नामस्मरण करतो, त्याची प्राप्ती करून दे, तुझं नामस्मरण करतो. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, जे लोक तुम्हाला वेदांची उदाहरणे देऊन कशाच्या तरी प्राप्तीसाठी भगवंताचं भक्ती करायला सांगतायत ना, ते सगळेचे सगळे लोक दुर्बुद्धी आहेत. एकही व्यक्ती, कोणताच व्यक्ती तो कामाचा नाही जो तुम्हाला कोणती अपेक्षा ठेवून भगवंताचं नामस्मरण करायला सांगतोय. भगवंताची भक्ती ही अपेक्षा रहित असायला हवी. कोणतीच मनात अपेक्षा नको, फक्त भगवंताची भक्ती असायला हवी. परत त्यातही कशी असायला हवी? तर मनातील काम आणि क्रोध आणि विषय हे बाजूला सारून हवेत. मग काम आणि क्रोधांना स्वतःच्या मनातून सारायचं कसं? याच्यासाठी सोपं सरळ तुम्हाला उमसण्यासाठी एक उदाहरण देते. जर समजून घ्या, एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये एक प्रेत सडलं आणि ते प्रेत सडल्यानंतर फार दुर्गंध पसरला. गावातल्या लोकांनी पंडितांना बोलावलं, तिथे पूजा केली, त्यानंतर तिथे अत्तराच्या बादल्या ओतल्या
आणि म्हणाले चला आता विहीर शुद्ध झाली. तुम्हाला वाटतं का विहीर शुद्ध झाली? नाही. त्याच विहिरीतलं पाणी दुप्पटचं अशुद्ध झालं. त्या पाण्याने अनेक रोग राई उत्पन्न झाली. मग आता काय करावं लागेल? सर्वात अगोदर त्या विहिरीतलं ते प्रेत बाहेर काढून फेकावं लागेल आणि मग कुठेतरी जाऊन ती विहीर स्वच्छ होईल. त्याच पद्धतीने आपला हा देह जोपर्यंत काम, क्रोध, मद, मोह, लंब, दंभ या अनेक 6 विषय विकार या शरीरामध्ये सणत आहेत तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करून काही फायदा नाही, उपयोगच नाही. ज्या वेळेला या मनातले हे अनेक प्रकारचे प्रेत बाहेर निघून जातील त्या वेळेला केलेलं नामस्मरण फलद्रूप होईल आणि तुम्ही भक्तिवान असाल. तोपर्यंत आपण सगळे लोक ढोंगी. कोण? ढोंगी. तुम्ही म्हणाल मग जगामध्ये तर 99% लोक ढोंगी फिरतायत. हीच सत्यता आहे. आजकाल 99% लोक ढोंगीच फिरतायत. कशा पद्धतीने? तुमच्या मनामध्ये 1% जरी द्वेष भावना एक दुसऱ्याच्या प्रती असेल, मी काय बोलते, मायनर 1% जरी भावना एक दुसऱ्याच्या प्रती द्वेषाची असेल, नफरतची भावना असेल, मग तो जगातला कोणताही व्यक्ती असू द्या, तुम्ही म्हणाल तो माझा दुश्मन आहे, तो माझ्याशी खराब वागलेला आहे, तो कितीही खराब वागलेला असू द्या, पण तुमच्या मनात जर त्याच्या प्रती द्वेष आहे, नफरत आहे आणि तुम्ही देवाचं नामस्मरण करताय, घंट्या वाजवताय, कीर्तन करताय, कीर्तन ऐकताय, कीर्तनात उभे राहतायत किंवा भागवत कथेला जातायत, अनेक प्रकारचे सगळं ओवळणे गिवळणे टाकतायत, तरी सुद्धा तुम्ही ढोंगीच आहेत. जर तुमच्या मनामध्ये द्वेष भावना आणि नफरत भावना असेल तर ही खरी सत्यता आहे. हे सगळं वर्णन भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंत सांगत असतात की भक्त कशाला म्हटला जाईल. मग या प्रकारची सर्व भक्ती बाजूला सारायची आहे, अभक्ती बाजूला सारायची आहे. द्वेष रहित फक्त मनामध्ये प्रेम उत्पन्न करून केलेल्या नामस्मरणाला खरी भक्ती म्हटलं जातं. आताच्या अनेक तरुण पिढीतले मुलं, जर तुमचे मुलं मुली जर असतील तरुण, ज्यांना मुळीच इंटरेस्ट नाही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, की अरे काय कीर्तन करता रे हे लोक, जाऊन सण बसता नुसता ते मुर्दंग धडंग धडंग वाजवतात, टाळ काय ठोकत राहतात आणि काय कीर्तन करत राहतात. ज्यांना इंटरेस्ट नाहीये, मेन गोष्ट काय इंटरेस्ट नाहीये, कारण त्यांना अध्यात्माचा सारच कळत नाही. मी नेहमी सांगत असते, आताच्या सायकोलॉजिस्टने, मानसशास्त्रज्ञांनी केलेला सर्वे, या जगातले 95% लोक मनोरुग्ण आहेत, मानसिक आजारांनी पीडित आहेत. 95% लोक मानसिक आजारांनी पीडित आहेत. अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीज उत्पन्न झाल्या आहेत. मोबाईलचा जितका फायदा आहे तितकाच दुरुपयोग सुद्धा आहे. अनेक प्रकारचे स्वतःचे फायदे तोटे करून घेतले. तुम्ही मला एक सांगा, 1 तासासाठी कोणताही व्यक्ती कॉन्सन्ट्रेट करून बसू शकत नाही अभ्यासाला. आताच्या मुलांना परिस्थिती ही विचारून घ्यावी. मी सुद्धा आताचीच मुलगी, म्हणून मी स्वतःचाही अनुभव सांगते आणि आताच्या तरुणांचाही अनुभव सांगते. कोणत्या वयापासून? ही जितकी लहान मुलं आहेत 7व्या वर्षापासून तर 25-30 वर्षापर्यंतची जितके मुलं मुली आहेत त्यांची ही परिस्थिती. त्यांना 1-2 तास जरी लगातार सांगितलं, स्थिर बैस, हातात मोबाईल नाही, डोक्यात विचार नाही, फक्त अभ्यास करून दाखव, नाही बसलं जाणार. कारण ती क्षमताच नाहीये ना. क्षमता का नाही? कारण आपण कॉन्सन्ट्रेशन पूर्ण व्यर्थ घालवलंय. मानसिक अवस्था आपली ठिकाणावरच नाही. ती मानसिक अवस्था गेली की अनेक प्रकारचे लोक आत्महत्या करतायत. मानसिक अवस्था गेली की अनेक व्यसनांना लागतायत. भारत देश हा जगातला सर्वात नंबर 1 असलेला यंगस्टर कंट्री आहे. यंगस्टर माने तरुणांचा देश आहे, तरुणांचा. आणि त्यातूनही सर्वात जास्त व्यसनी देश म्हणजे हाच देश आहे. पुण्यांचं व्यसन, गुटखा, तंबाखू, विमल, दारूचं व्यसन, दारू हा विषय तर सोडूनच द्या बाबा तुम्ही. आता अनेक प्रकारच्या व्यसनांनी ग्रसित झालेले आहेत तरुण मंडळीच. पण का? तर आध्यात्मिक ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि का पोहोचत नाही? तर आपले आई वडील त्यांच्यापर्यंत ते पोहोचवत नाही. आणि पोहोचवता पण तर त्यांना पोहोचवण्याची पद्धतच माहित नाही. कीर्तन श्रवण करणं म्हणजे फक्त बसून तुम्ही बसले आहेत आणि तुमच्या कानावरती शब्द पडतायत आणि फक्त तुम्ही बसलेलेच आहेत, याला कीर्तन नाही म्हणत. ते कीर्तन ऐकून तुमचा जे मस्तक आहे ना ते ठणकून गेलं पाहिजे, उमजायला पाहिजे. हो, खरोखर असंच व्हायला हवं, असंच आपण करायला हवं, असंच आचरण, असंच नामस्मरण, अशीच भक्ती तयार व्हायला हवी. किती भक्ती करत असताना चेहऱ्यावरती तेज उत्पन्न झालं पाहिजे. ते तर वायफाड कीर्तन होतं, अनेक लोक अनेक वर्षांपासून ऐकतायत तरी त्यांचा उद्धार होत नाही. का उद्धार होत नाहीये? कारण
टेक्निकच माहित नाही ना भगवंताचं नामस्मरण करण्याची. आणि ते म्हणजे असं की भगवंताचं नामस्मरण सोपं आहे, पण काम, क्रोध, द्वेष, नफरत अनेक भावना सारून केलेलं नामस्मरण श्रेष्ठ आहे. म्हणून तेच तुकोबा अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. सोपे हे साधन लाभये वाचेचे उच्चारा राम हरी. फार सोपं सरळ साधन आहे, घरच्या घरी लाभ येईल. द्वेष रहित जर तुम्ही नामस्मरण कराल तर घरच्या घरी तुम्हाला फलसिद्धी प्राप्त होईल. घरच्या घरी. आता हा जो पर्वकाळ चाललेला आहे, कोणता पर्वकाळ? 19 फेब्रुवारी पर्यंतचा, तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव. असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आज आपण सर्वजण कीर्तनाला उपस्थित राहू शकतोय, कीर्तन श्रवण करू शकतोय, स्वतःचे मत मांडू शकतोय, अनेक प्रकारच्या अधिकारांची प्राप्ती झाली आहे, नाहीतर आपण केव्हाचेच गुलाम बनून चुकलो असतो. अशा छत्रपती शिवरायांचं अनेक मंडळी वर्णन करत असतात आणि आजही आपणही तसंच वर्णन करणार आहोत. म्हणून महिलांना विनंती, तुम्हाला मुलं बाळ असतील तर स्वतःची मुलं बाळ त्याच पद्धतीने घडवावी आणि तुम्हाला देखील तुमची मुलं बाळ असतील तर प्रत्येक व्यक्तीने स्वतः त्यांच्यामध्ये हे गुण द्यावे. कारण असं म्हटलं जातं, घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राशिवाय कुठेही काही पर्याय नाही. नाहीतर आणखी लोक फार वेगवेगळ्या पद्धतीने व्यसनाधीन होत असतात आणि म्हणून वर्णन केलं जातं. अनेक मंडळी वर्णन करतात. पेटीला थोडासा आवाज. ओम नमो श्री जगदंबे करुणी प्रारंभे, दफावरी थाप तुंतुण्याचा